हॅलो, आज मालेगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे, आम्ही 1 वर्षापासून प्रांतसाहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा करत आहोत। आम्ही 2-3 वेळेस आंदोलन देखील केली, परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत। ते जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात किंवा 15 दिवस लागतात। मग 1-1 वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा, सतत आंदोलन करायची आणि यांनी खोटी आश्वासनं द्यायची। त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत। आम्हाला जातीचे दाखले, रेशन कार्ड। तरी प्रांतसाहेबांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे, अन्यथा आम्ही इथून उडी मारून आत्मदहन सुद्धा करून घेऊ शकतो। मी जाऊ का? खाली या, खाली। आम्हाला जातीचे दाखले। इधर आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला घरकुल। तुमच्या कार्यात आम्ही किती तुमच्याशी आम्हाला जातीचे दाखले तुम्हाला बोललो की आम्ही सगळे कागद दिले, तो सांगत इथपर्यंत ऑनलाईन पाठवलं तर इथे रिजेक्ट होतात। तो इथलेच कोण अधिकारी बघा ते त्यांनी सांगितलं की सागर इक्वलकडे द्यावं। सागर इक्वल म्हणून पोरगा इथला तो ऑनलाईनचं काम करतो सरवाडीला, मग त्या दिवशी तुमचे बोलणं पण करून दिलं सर। 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि माझं पहिले दाखले दिले तुमच्या नाही लागून राहिले सर। माझं की 1 वर्ष वाट राहिली, तर मग माझं एकदम बघा सिंगाच्या मार्ग आणलं। आज जर आम्हाला नाही न्याय मिळाला करून उद्या माणूस तुम्हाला काय करायचं ते करायचं। लोकशाही मार्ग आम्ही काय करायचं नाही ना, आम्हाला कोणाला बोलायचा अधिकार न मारायचा अधिकार। आंदोलन हे क्षेत्र आहे, 1 वर्षापासून वाटतो त्यांच्याकडनं दाखले घ्या, आपण रेग्युलर प्रोसेस करतो त्याच्याप्रमाणे तपासा। एखाद्या तपासून द्यायचं, त्यांच्या ताब्यात द्यायचे म्हणून एवढे दाखले टाकायचे, त्यांची ताब्यात करायचं। तुम्ही कधी देणार आमच्याकडे? माझ्याकडे आणून द्या, कोणाला देऊ नका डायरेक्ट। ते कागदपत्र सगळं तिकडे जमा केलं जातं। कागदपत्र माझ्याकडे आणून द्या, मी तुमच्या समोर यांना बोलून घेतो। ऐका, त्यांच्याकडे चेक करायला देतो, 1 किंवा 2 दिवसामध्ये चेक करून देणार, तुम्ही टाकायचे। टाकल्यानंतर 5 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला चौकशी अहवाल वगैरे सगळं कागदपत्र तुम्ही माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, दुसरं कोणाकडे देऊ नका, म्हणजे विषय राहणार नाही। म्हणून त्याचे प्रश्न जर अधिकाऱ्यांनी सोडवले तर अधिकाऱ्यांचे आम्ही सत्कार करू। आम्हाला मान सन्मान नको, वैयक्तिक काही आम्हाला त्यांच्याकडनं फायदाही नको, फक्त नागरिकांचं काम होणं गरजेचं आहे। 15-15 वर्षे 10-10 वर्षे लोक चक्रा मारून काम होत नाही। प्रांतसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या 4 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही जातीचे दाखले देऊ। आम्ही त्यांना सांगितलं 4 नाही लागले तर 5 दिवसात द्या, पण आम्हाला नक्की जातीचे दाखले द्या। जर या 4 दिवसात आश्वासन पाळलं गेलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, एवढी ग्वाही देतो। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।